समता माध्यमिक आश्रमशाळा पाडेगाव. मी जयप्रकाश मदने, MSc MAd BSM. शिक्षण आपल्या दारी ऑनलाईन शिक्षण या चालू वर्षी या उपक्रमानुसार मी हा उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 अंकगणिती श्रेणी हे प्रकरण पाहणार आहोत. आता आपण ज्या काही संख्या आहेत या संख्यांमध्ये काहीतरी विशिष्ट असा क्रम असतो. उदाहरणार्थ आपण नैसर्गिक संख्या बघितल्या 1 2 3 आणि या संख्या काहीतरी विशिष्ट अशी क्रम या संख्यामध्ये आहे. म्हणजे पहिल्या संख्येत 1 ही पहिली संख्या, 2 दुसरी संख्या, 3 तिसरी संख्या, अशा या किती संख्या आहेत? n संख्या आहेत. यांच्यामध्ये विशिष्ट असं काहीतरी क्रम आहे. तर ही जो काही विशिष्ट असा क्रम असला की ती झाली क्रमिका. ती काय झाली? क्रमिका. मग आता कसं आहे, इथं कसं आहे, या क्रमिकेमध्ये ही झाली पहिली पद T1, हे झालं दुसरं पद, हे झालं तिसरं पद आणि हे झालं n. आता आपल्याला कळालं की यामध्ये विशिष्ट असा एक क्रम असतो. मग क्रम होण्यासाठी काय असतं? काहीतरी मिळवावं लागतं, काहीतरी वजा करावं लागतं, काहीतरी गुणावं लागतं, काहीतरी भागावं लागतं. जर काहीतरी मिळवावं किंवा वजा करावं जर अशा संख्यामध्ये, तर त्याला अंकगणिती श्रेणी अशी म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंकगणिती श्रेणी. आणि जर एखादी संख्या गुणून किंवा भागून जर काय ते झालं तर त्याला म्हणतात भूमितीय श्रेणी. भूमितीय श्रेणी ही अंकगणिती श्रेणी अरिथमेटिक ही जॉमेट्रिक अशा रीतीने आपल्याला क्रमिका, क्रमिकामधील पद आणि आपल्याला ह्या 10वी साठी अंकगणिती श्रेणी हाच भाग आहे. त्यामुळं आपण भूमितीय श्रेणी हा भाग पाहणार नाही. आता आपण बघूया 2 4 6 टिंब. पहिल्यांदा तुम्हाला कळालं की ही एक श्रेणी क्रमिका आहे. 2 ही काय आहे? पहिलं पद, त्यालाच आपण T1 टर्म, पहिली टर्म, पहिलं पद. दुसरं पद 4, तिसरं पद 6. अशा रीतीनं आपण समजा इथं n आहे तर Tn किती आहे? Tn पद n आहे. आता काय झालं? यामध्ये विशिष्ट अशी एक संख्या मिळवत गेली, त्यालाच आपण साधारण फरक असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? साधारण फरक. फरक इंग्रजीत शब्द आहे त्याला डिफरन्स, म्हणून आपण त्याला D अक्षराने दाखवतो. आता हा जो फरक आहे तो कसा काढायचा? दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. दुसरी संख्या काय? 4. पहिली संख्या काय? 2. त्यांची वजाबाकी किती आहे? 2. पुढे बघू अजून T3 मधून
दुसरी संख्या, तिसऱ्या संख्येतून दुसरी संख्या, फरक किती आला? हा साधारण फरक सारखा आला पाहिजेच, यालाच आपण कॉन्स्टंट के अक्षरानं दाखवतो. हा जर का साधारण फरक जर स्थिर असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सारखा असेल, तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असं म्हणतात. म्हणजे काय झालं? आपल्याला परीक्षेला प्रश्न असतो, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. मग काय करणार? पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या घेणार, त्याच्यामधला साधारण फरक डी काढणार, दुसऱ्या संख्येतून पहिली वजा करणार, तिसऱ्या संख्येतून दुसरी वजा करणार, चौथ्या संख्येतून तिसरी वजा करणार. अशा रीतीनं जर का त्यांचा जो येणारा फरक आहे तो जर सारखा स्थिर असेल तरच दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. याचाच अर्थ जर स्थिर नसेल तर अंकगणिती श्रेणी. हा प्रश्न परीक्षेला नेहमी तुम्हाला विचारतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7 टिंब ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा व पुढील 2 पदे काढा. ही क्रमिका आपल्याला दिली आहे. याच्यातलं पहिलं पद T1, त्यालाच तुम्ही ए सुद्धा म्हणू शकता. 1 पहिलं पद किती आहे तुमचं? 1. दुसरं पद T2 किती आहे? 3. T3 किती आहे? 5. T4 7. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पद लिहिली. आता काय करणार? साधारण फरक, त्यालाच आपण काय म्हणतो? डी. डी काढण्यासाठी काय करतो आपण? दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करतो. 3 वजा 1 बरोबर 2. पुढं तिसऱ्या संख्येतून दुसरी संख्या वजा करतो. 5 वजा 3. पुढं चौथ्या संख्येतून तिसरी संख्या वजा करतो. 7 वजा 5 बरोबर 5 बरोबर 2. हा जो फरक आहे हा तुमचा काय आहे? सारखा आहे. डी बरोबर स्थिर आहे तुमचं. डी हा तुमचा काय आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता दिलेली अंकगणिती श्रेणी कधी म्हणलं आपण? आपण प्रत्येकाचा साधारण फरक काढला, तो साधारण फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण काय म्हणलंय? जर अंकगणिती श्रेणी असेल तर पुढील 2 पद काढा. आता किती दिले तुम्हाला? 7. आता कितवं पद काढायचं आपल्याला? 5वं. कितवं काढायचं आहे? 5. आता 5वं पद काढण्यासाठी आपल्याला ह्या चौथ्या पदामध्ये काय करावं लागेल? हा साधारण फरक तुम्हाला मिसळावा लागेल. पहिल्यामध्ये 2 मिसळल्यावर तुमची दुसरी संख्या आली, दुसऱ्यामध्ये 2 मिसळल्यावर तिसरी संख्या आली, तिसऱ्यामध्ये तुमचा डी जो 2 आहे ते मिसळल्यावर चौथी संख्या आली. आता या चौथ्यामध्ये काय तुमचा डी आहे तो मिसळल्यावर कितवी संख्या येणार आहे? 5वी. चौथ्यामध्ये डी तुमचा 2 आहे, 5वी संख्या तुमची काय आली? 9. त्याच्या पुढची काढायची असेल तर 6वी संख्या. 6वी संख्या काढण्यासाठी तुम्हाला 5व्या संख्येत डी मिसळावं लागेल. 5वी संख्या तुमची काय आहे? 9 आणि डी किती आहे? 2. तर 5वी संख्या काय आहे तुमची? 11. हा परीक्षकाला नेहमी आवर्जून
आवडीचा प्रश्न आहे आणि हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. आणखीन एखादं उदाहरण आपण पाहूया. -10, -6, -2, -2, टिंब टिंब टिंब. ही तुम्हाला क्रमिका दिली. ठीक आहे. म्हणजे तुमचा T1 किती आहे? -10. T2 किती आहे? -6. तिसरं पद काय आहे? -2 आहे. चौथं पद काय आहे? 2 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? साधारण फरक काढायचा आहे, डी काढायचा आहे. म्हणजे दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची. दुसरी संख्या काय आहे तुमची? -6. पहिली संख्या तुमची काय आहे? -10. या दोघाची काय करणार आहे तुम्ही? वजाबाकी करणार आहे. अशा ज्या ऋण संख्या त्या कंसात लिहायच्या, जेणेकरून आपल्याला चिन्हांचा घोळ होणार नाही. बघूया परत. -6, हे ऋण 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 धन. सारख्या चिन्हांचा गुणाकार नेहमी धन असतो. आता बघा, या 7 चिन्ह आहे ऋण, या 10 चिन्ह आहे धन. दोघाची चिन्ह कशी आहेत? वेगवेगळी आहे. दोघाची चिन्ह कशी आहेत? वेगवेगळी. वेगवेगळी असलं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 10 6 गेले 4. कोण मोठा आहे? 10 मोठा आहे. त्याचं चिन्ह द्यायचं. म्हणजे ते काय आलं? धन 4. ते काय आलं? धन 4. पुढे बघू. तिसऱ्या संख्येतून दुसरी संख्या वजा करू. तिसरी संख्या काय आहे तुमची? -2. काय वजा करायचं आहे? -6 वजा करायचं आहे. आणि हे वजा बाकीचं चिन्ह. -2 ऋण ऋण धन 6. याचं चिन्ह ऋण आहे, याचं चिन्ह धन आहे. चिन्ह वेगवेगळे आहेत. वेगवेगळी असली की दोघाची वजाबाकी करायचं. कोण मोठा आहे? 6. त्याचं चिन्ह. पुढचा फरक करू. चौथ्या संख्येतून तिसरी संख्या वजा करू. चौथी संख्या काय आहे? 2. काय वजा करायचं आहे? -2. ही वजाबाकीचं चिन्ह. बरोबर. 2 ऋण ऋण धन 2 अधिक. बरोबर. म्हणजे सगळीकडं तुमचा हा काय आला? स्थिर आला. साधारण फरक स्थिर आला. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपलं काय ठरलं? पुढची 2 पद काढू. कितीपर्यंत दिले तुम्हाला? T4. आता आपल्याला T5 काढायचा आहे. म्हणजे 5वं पद काढायचं आहे. 5वी टर्म काढायची आहे. म्हणजे चौथ्या टर्म मध्ये, चौथ्या पदामध्ये तुम्हाला हे डी साधारण फरक मिसळायचा आहे. चौथं पद तुमचं 2 आहे. डी किती आहे तुमचा? 4 आहे. मिळवायचा आहे. म्हणजे काय आलं? 6. 6वं पद काढू. या 5व्या मध्ये तुमचा डी मिसळायचा आहे. म्हणजे 6 मध्ये 4 मिसळायचा आहे. 10. या पद्धतीने आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायचं. आणि असेल तर पुढची 2 सांगतील, 4 सांगतील, 5 सांगतील, तर त्याच पद्धतीने ती पद काढायची. आता आपल्याला या 3.1 मध्ये सराव संच 3.1 मध्ये आणखीन एक प्रकारचा प्रश्न आहे. पहिलं पद तुम्हाला A बरोबर 10 दिलेलं आहे आणि D तुम्हाला दिलेलं आहे 5. म्हणजे पहिलं पद दिलंय, साधारण फरक दिलाय आणि याचा उपयोग करून तुम्हाला अंकगणिती श्रेणी तयार करायची. हा दुसरा प्रश्न. म्हणजे तुम्हाला काय दिलंय?
पहिलं पद, साधारण फरक आणि याचा उपयोग करून आपल्याला श्रेणी तयार करायची आहे. ठीक आहे. आपल्याला काय दिलंय? ए म्हणजेच काय? पहिलं पद, टर्म पहिली काय आहे? 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? दुसरं पद. काय काढणार आहे? पहिल्या पदामध्ये डी मिसळणार आहे, म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. तिसरं पद कसं काढणार? या दुसऱ्या पदामध्ये डी मिसळणार, म्हणजे 15 मध्ये 5 मिसळणार, किती झालं? 20. म्हणजेच पहिलं पद 10, दुसरं पद 15, तिसरं पद 20. या पद्धतीनं ही तुम्हाला श्रेणी तयार होते. अशा रीतीनं तुम्ही ए बरोबर -1 आणि डी बरोबर 3, तसंच ए बरोबर 6 आणि डी बरोबर -3 याचा वापर करून तुम्ही श्रेणी तयार करा. अशा रीतीनं आपण सराव संच 3.1 हा भाग पूर्ण केला आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवा, तसं सराव संच मधील उदाहरणं सोडवा. सदर सर्व भागामध्ये जर काय तुम्हाला काही उदाहरणं अडचण आल्यास तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता. धन्यवाद.